नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आज आपण तूप बनवणार आहोत. तर मी 15 दिवसाची साय काढून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच मी दही ॲड केलं होतं आणि 1 ते अर्धा तास मी बाहेर ठेवलं होतं फ्रीजच्या बाहेर. आणि आता याच्यामध्ये मी चांगला एक अर्धा गडू पाणी घालून घेतलं आहे आणि आपल्याला याचा म्हणजे मिक्सरचा वापर न करता मी रईच्या साहाय्याने हे तूप बनवणार आहे. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. एक नंबर असं तूप तयार होत असतं, छान रवाळ असं आणि पिवळं धम्मक असं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आता हे आपल्याला रईच्या छान हे याला घोटून घ्यायचं आहे आणि जसं की आता हे खूप घट्टसर झालं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी घालून हे छान पातळ करून याला छान घुसळून घ्यायचं आहे. अंदाजे आपल्याला हे 10 मिनटं छान घुसळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये हे एकच आहे की याला छान जेवढं आपण चांगलं घुसळू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने लोण्याचा गोळा हा वर येत असतो आणि आपलं तूप छान येत असतो. आपण जर मिक्सरमध्ये लावतो तेव्हा तेवढंच छान येत नाही लोण्याचा गोळा. तर आता आपल्याला हे छान आपलं घुसळून झालं आहे. आपण हाताने छान मिक्स करून घेऊ याला आणि याच्यामधला जो लोण्याचा गोळा तयार झाला आहे तो आपण वरवरचं काढून घेऊया आणि त्याच्या खालचं जे पाणी आहे ते आपण वेगळं करून घेऊ. आणि आता हे पाणी आपल्याला न फेकता आपण झाडालासुद्धा टाकू शकतो. आणि त्यानंतर आता आपण एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये छान स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो लोण्याचा गोळा घालून अजून आपल्याला रईच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाजे 5 ते 10 मिनटं आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेव्हाच आपल्याला या छान एक लोण्याचा गोळा तयार मिळत असतो. आणि तुम्ही बघू शकता छान लोण्याचा गोळा असा एकजीव झाला आहे आणि तो आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पूर्ण मी काढून घेतलेलं आहे. त्याच्याखाली पूर्ण बघा ते पाणी राहिलेलं आहे. आता ते काढून आपल्याला दुसऱ्या भांड्यात जेव्हापर्यंत हे छान स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला 1 ते 2 वेळा किंवा 3 वेळा आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण झाडांना टाकू शकतो. तर बघा मी छान 1 ते अंदाजे 2 वेळा धुवून टाकला आहे छान स्वच्छ पाण्याने. बघा किती सुंदर असा लोण्याचा गोळा छान तयार झालेला आहे. तर याच्यानंतर आपल्याला आता जो लोण्याचा गोळा आहे त्याच्यातलं आपण पूर्ण पाणी काढून घेतलं. आता हे आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे गंज. तर तुम्ही बघू शकता हळूहळू लोण्याचा गोळा हा वितळण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली असेल तूप काढण्याची तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. तर बघा आपला लोण्याचा गोळा हा छान वितळण्यास सुरुवात झाली आहे आणि आता आपलं लोणी पूर्ण हे वितळलेलं आहे. तर याच्यावर थोडासा फेस असा आलेला दिसतो. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे छान थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा मी गॅसच्या खाली उतरवून घेतलेलं आहे भांडं आणि थोडासा फेस असा दिसत आहे आणि हलकासा छान येल्लो असं आपल्याला हे दिसत आहे. तर बघा आपला तूप आता हे थंड झालेलं आहे आणि असं पिवळं धम्मक असं तूप आता आपल्याला भेटलेलं आहे. आता आपण हे गाळून घेणार आहोत छान गाळणीच्या सहाय्याने. तर बघा किती असं रवेदार असं तूप आपलं एकदम रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर आपण हे मिक्सरचा वापर न करता तूप काढलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.